नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मखदूम शेख. आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, अशा भरपूर साऱ्या महिला आहेत की त्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाचं जे गॅस कनेक्शन आहे, अशा भरपूर साऱ्या महिलांना हे कनेक्शन भेटलेलं नाही आहे. कारण का मित्रांनो, असे भरपूर सारे महिला आहेत की त्यांना कनेक्शन भेटलेलं आहे. तर आता हे व्हिडिओ ज्या महिलांना कनेक्शन भेटलेलं नाही आहे त्या महिलांसाठी हा व्हिडिओ आहे. कारण का आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 3.0ची जी आहे ना, रजिस्ट्रेशन सुरुवात झालेली आहे. ते कशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे आपल्या मोबाईलवरती कशा पद्धतीने भरायचं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाचं जे आहे ना, आपल्याला ऑनलाईन फॉर्म आपल्याला कशा प्रकारे भरायचा आहे ते आपण संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. तर आपल्याला कशा प्रकारे हे उज्ज्वला योजनेचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे हे संपूर्ण सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला PMUY असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक असा इंटरफेस पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, ह्यात आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता, आपल्याला इथे काय काय ऑप्शन भेटणार आहेत आणि इथे काय काय आपल्याला बेनिफिट जे आहेत ना, हे आपल्याला इथे भेटणार आहेत. आणि आपल्याला इथे कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे हे मी संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे. इथे पाहू शकता की आपल्याला इथे काय काय बेनिफिट्स भेटणार आहेत. इथे बेनिफिट टू कस्टमर इथे ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकता इथे काय काय भेटणार आहे. तर इथे आपल्याला 2050 इतकी जे आहे ना, हे रक्कम जी आहे ती आपल्याला भरायची नाही. कारण की हे जे गव्हर्नमेंट भरणार आहे त्यात आपलं रेग्युलेटर असेल, शेगडी असेल, वायर असेल, केबल असेल, जे काही असेल ना, ते जे आहे ना, आपल्याला इथे सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते आपल्याला इथे भरायची गरज नाही. कारण का ही गव्हर्नमेंट भरणार आहे. कारण का ह्याच्यात सिक्युरिटी डिपॉझिट जे असते ना, ते कस्टमरला भरायचं असतं. ते आता कारण का ते गव्हर्नमेंटद्वारे ते भरता येणार आहे, भरता येणार आहेत. सॉरी मित्रांनो, भरता येणार आहे. तर तसं मित्रांनो, इथे आपल्याला इथे पाहू शकता, इथे अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला कनेक्शन जे आहेत ना, इथे आपल्याला पाहू शकता. आणि त्यानंतर मित्रांनो, इथं ऑनलाईन पोर्टल ह्या ऑप्शनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे पाहू शकता ते 3 गॅस कनेक्शनचे जे मेजर कंपनी आहेत जे आपल्या भारतामध्ये आहेत, ही ते 3 इथे पाहायला भेटणार आहेत. जसे इंडियन असेल, भारत गॅस असेल किंवा HP गॅस असेल, हे तिन्ही जे आहेत ना, आपल्या भारतामध्ये सर्वात हे मोठे जे आहेत ना, हे गॅस कनेक्शनचे आहेत. तर आपल्याला इथे तुमच्या जे एरियामध्ये जे तुम्हाला जवळ आहे, जे तुमच्या इथे जेणेकरून तुम्हाला गॅस अवेलेबल आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इथे भारत गॅसवर सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता इथे टाईप ऑफ कनेक्शन आपल्याला इथे ऍड केलेलं आहे. उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शन जे आहे ना मित्रांनो, ते इथे ऍड केलं आहे. त्यात आपल्याला इथे टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, इथे शो लिस्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या जे जवळपास जे तुमचं हे आहे गॅस कनेक्शनचं जे ऑफिस आहे, तर ते तुम्हाला इथे संपूर्ण इथे पाहायला भेटणार आहे. जे तुमच्या जवळ असेल, जेणेकरून तुम्हाला गॅस आणायला, बुक करायला जे सोपं होत असेल, ते तुम्ही इथे पाहू शकता. आणि ते तुम्ही इथे पाहून जे आहे ना, तुम्ही इथे ते ऑफिस सिलेक्ट करू शकता. इथे भरपूर सारे आहेत. तर तुम्ही जे तुम्हाला जवळ पडेल, सोपं पडेल, ते तुम्ही इथे पाहून तुम्ही इथे कन्फर्म ह्या बटनावरती तुम्ही क्लिक करू शकता. जेणेकरून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला गॅस आणता येईल आणि जवळ होईल. तर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्या इथे मोबाईल नंबर असा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून मित्रांनो, इथे तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. कधी कधी मित्रांनो, कॅप्चा तुम्हाला कळत नसेल किंवा समजत नसेल, तर तुम्ही इथे जे कॅप्चा आहे ना, रिफ्रेश सुद्धा करू शकता. रिफ्रेश केल्यानंतर मित्रांनो, इथे प्लस येईल, मायनस येईल, काही येईल, ते इथे तुम्ही करून इथे तुम्ही जनरेट OTP वर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे OTP येईल. OTP आल्यानंतर मित्रांनो, इथे OTP इथे सबमिट OTP वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता न्यू KYC, इथे प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला जे फॅमिली जे आहे ना, इथे ते त्यांचे इथे आपल्याला संपूर्ण इथे डिटेल टाकायचे आहे. इट्स कस्टमर्स इथे इथे टाकायचं आहे. तर तुम्ही इथे तुमचे डॉक्युमेंट जे आहे ना, तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. राशन कार्ड असेल काय, मेन मित्रांनो, तुम्हाला इथे राशन कार्ड टाकायचं आहे. कारण हे जे राशन कार्ड आहे त्यांनाच इथे जे आहे ना भेटणार आहे उज्ज्वला जी योजना आहे. त्यात आपल्याला इथे खाली राशन कार्डचा जे RC नंबर असतो ते टाकायचा आहे. आणि आपल्याला इथे कॅटेगरी टाकायची आहे. कॅटेगरीनुसार जे आहे ना, तुम्हाला इथे जे तुमची कॅटेगरी असेल, जनरल असेल, ST, SC, OBC, जे काही असेल तुम्हाला इथे तुम्ही इथे टाकू शकता. तर मित्रांनो, तुम्ही इथली तुमची जी कॅटेगरी आहे तुम्ही ती कॅटेगरी सिलेक्ट करा.
सिलेक्ट करून मित्रांनो तुम्ही इथे तुमचं जे आहे ना राज्य तुम्ही सिलेक्ट करा. राज्य सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो जे आहे ना तुम्हाला इथे संपूर्ण एक हे येणार आहे, प्रोसीड जे करा. प्रोसीड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक अशा प्रकारची एक डिटेल आपल्याला भरायची आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला आपल्या आधार कार्डाची डिटेल शेअर करायचं सांगत आहे, तर इथे आपल्याला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर मित्रांनो खालच्या पॅराग्राफमध्ये जे आहे, एका घरामध्ये 18 वर्षापेक्षा किती जास्त माणसं आहेत हे आपल्याला इथे टाकायचं आहे. फक्त महिला सोडून, म्हणजे मित्रांनो ज्या महिलाचे फॉर्म भरायचा आहे ती महिला एक सोडून बाकी जे किती बी आहेत ते आपल्याला इथे फॅमिली मेंबर ऍड करायचा आहे. तर माझ्या केसमध्ये एकच आहे, कारण मी हे नवरा आणि बायको दोन असल्यामुळे मी फक्त तिथं एकच सिलेक्ट करतो. कारण का जी महिला आहे त्या महिलाच्या नावाने आपल्याला फॉर्म भरायचा आहे, ती महिला सोडायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त जितके आहेत तितके आपल्याला इथे ऍड करायचं आहे. मी माझ्या केसमध्ये एक आहे, तर मी इथे एक ऍड करतो आणि इथे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं. इथे तुम्हाला पाहू शकता, इथे इथे आपल्याला सिलेक्टचं एक ऑप्शन पाहायला भेटणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता, इथे हजबंड, फादर, मदर जितके सण जे असतात ते आपल्याला सिलेक्ट करायचं. कारण का मी इथे हजबंड आहे, त्याचं नाव, नंबर आणि इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथे आपल्याला त्यांचं एज किती आहे ते इथे टाकायचं आहे. टाकल्यानंतर मित्रांनो इथे एक संपूर्ण झालेला आहे. तर माझ्या केसमध्ये एक असल्यामुळे मी एकच टाकलो. जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही इथे खाली ऍड न्यू फॅमिली मेंबरचा ऑप्शन आहे, इथे ऍड करून अशी डिटेल तुम्ही आणखी भरू शकता. खालचं जे पॅरेग्राफ आहे, ज्याच्या घरामध्ये महिला विधवा आहे, त्याच्या घरामध्ये अडल्ट समजा माणूस नाहीये, काही नाही, तर त्यांच्यासाठी हे आहे. तर ते अशा महिलांनी इथे जे आहे ना खालचं ऑप्शन जे आहे हे इथे टिक करू शकतात. कारण का माझ्या केसमध्ये असं नाहीये, तर मी इथे हे दोन्हीही ऑप्शन सोडून देणार आहे. कारण ज्या महिलाच्या घरात माणूस नाही ना, तर अडल्ट, तर त्यांनी इथे खालचं ऑप्शन सिलेक्ट करा, बाकीचं मी सोडून देणार आहे. तर इथे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे, आपल्या इथे महिलाच्या नावाने भरायचं आहे, तर इथे मिसेस सिलेक्ट करायचं आहे, त्यात इथे नाव टाकायचं आहे. त्यांचं इथं मिडल नाव असेल तर टाका, नसेल तर त्यांचं सोडून द्या, बाकी सरनेम टाका, असेल तर टाका, बाकी सोडून द्या. बाकी इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ त्यांची इथे सिलेक्ट करायचं आहे. कॅलेंडरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही त्यांचा महिना आणि डेट ऑफ बर्थ इथे टाकून हे करू शकता. तर आपल्याला इथे ऍड्रेस प्रूफ आता द्यायचा आहे. तर इथं आपल्याला ऍड्रेस प्रूफ मध्ये आपल्याला काय काय द्यायचं आहे. इथे डॉक्युमेंट आहे, आपल्या डॉक्युमेंट आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. आपलं कोणतं डॉक्युमेंट आपल्याला इथे जे द्यायचं आहे. इथं आपल्याला भरपूर डॉक्युमेंट पाहायला भेटणार आहेत. त्यापैकी तुम्ही इथे आपल्याला 2 डॉक्युमेंट द्यायचे आहे. इथे एक द्यायचं आहे आणि खालच्या पॅरेग्राफ मध्ये एक आपल्याला द्यायचं आहे. तर इथं आपल्याला तुम्ही इथे कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. जर तुमचं पासपोर्ट असेल, वोटर आयडी असेल, राशन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, आधार कार्ड असेल, जेणेकरून कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही जे सिलेक्ट करू. तर तुम्हाला इथे सर्वात जास्त इथे राशन कार्ड तुम्ही सिलेक्ट करून टाका. मी राशन कार्ड इथे सिलेक्ट करतो, कारण का आपल्याला राशन कार्डवरती जे आपल्याला घ्यायचं आहे, तर मी एक राशन कार्ड इथे जे आहे ना ऑप्शन, मी हे राशन कार्ड इथे सिलेक्ट करतो. राशन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला जे राशन कार्डचं जे आरसी नंबर असतो ते आपल्या इथे आरसी नंबर टाकायचा आहे. जर तुम्हाला समजत असेल तर मित्रांनो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला काही कळत नसेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत पाहत असाल तर तुम्ही ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथं आपलं संपूर्ण डिटेल टाकायचं आहे. गावात राहत असेल गावाचं नाव, जिल्हा, तालुका आणि हे सब आपला गली नंबर, घर नंबर जे आहे ना ते संपूर्ण आपल्याला टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे आपलं ईमेल आयडी सुद्धा टाकायची आहे. इथे संपूर्ण आपल्याला इथे टाकायची, टोटल डिटेल टाकायची आहे. आपल्याला इथे जे डिटेल दिली आहे मी हाईड केली आहे, कारण का सिक्युरिटी कारण इथे जी आहे ना ही डिटेल हाईड केलेली आहे. इथं केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, आपल्याला इथे आधारचं नाम आपल्याला इथे हे टाकायचं, प्रूफ ऑफ आयडेंटिटी. इथे आपलं आणखी एक इथं आधार कार्ड जे आहे ना आपल्या इथे इथे सुद्धा तुम्ही एक कुठलीही डॉक्युमेंट इथे सिलेक्ट करू शकता. तर मी इथे आणखी डबल आधार कार्ड इथे एक जे आहे ना ऑप्शनचं हे इथे मी सिलेक्ट करून दाखवतो. कारण का इथे हे आहे ना आपलं आधार कार्ड एक मी इथे सिलेक्ट करतो, कारण का इथे तुम्ही काही सुद्धा करू शकता. इथे आधार कार्ड केलेलं आहे. आधार कार्ड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे आधार कार्डचा जे नंबर आहे इथे नंबर टाकायचा आहे आपल्याला इथे. तर टाकल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे तुम्ही पाहू शकता, जे खाली आहे ना आपल्या इथे आधार कार्ड नंबर आणि हे आपल्याला इथे बँकेचा टोटल डिटेल टाकायचे आहे. इथे आपल्याला काय काय आहे, इथे महिलेचं नाव, आधार नंबर आलेला आहे इथे आणि हे संपूर्ण डिटेल जे आहे ना इथे महिलेची इथे भरायची आहे. जसं आधार कार्ड नंबर असेल, आधार कार्ड नाव असेल, इथे संपूर्ण आणि बँकेचं जे IFSC कोड आहे ना हे इथे आपल्याला टाकायचं आहे. इथे मी आहे ना आधारवर जसं नाव आहे तसं इथे नाव टाकायचं आहे आणि IFSC कोड इथे बँकेचा आपल्याला टाकायचा आहे. IFSC टाकून इथे व्हॅलिड हे आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. व्हॅलिड ला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे आहे ना बँकेचं नाव वगैरे टोटल आलेलं आहे इथे, की आपल्या कोणत्या बँकेचं असले आहे ते इथं व्हॅलिड केल्याबरोबर इथे आपल्याला येतो. तर इथं आपल्याला इथे
आपलं अकाउंट टाईप सिलेक्ट करायचं आहे, सेव्हिंग आहे, करंट आहे, काय आहे, आणि इथे जे अकाउंट आपलं पासबुकवर जे नाव आहे ते आपल्या इथे नाव टाकायचं आहे आणि इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे आपल्याला. जसं अकाउंट नंबर आहे आणि तसंच रिपीट एकदा कन्फर्म करण्यासाठी जे आहे ना आपल्याला इथे टाकायचं आहे. आणि त्यात इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला जे गॅस कनेक्शन आहे हे आपल्याला किती घ्यायचं आहे, 5 केजीचा घ्यायचा आहे का 14.2 केजीचा घ्यायचा आहे, हे आपल्या इथे तुम्ही पाहू शकता. ज्या घरामध्ये जास्त करून तर समजा 14.2 केजीच घेत आहे, कारण आपल्याला सुद्धा 14.2 केजीचा गॅस आहे ना हे आपल्याला घ्यायचं आहे. तर मी ह्यावरच क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही शहरी भागामध्ये राहतात की ग्रामीण भागामध्ये राहतात हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर मी ग्रामीण भागात राहतो, तर मी ते रुरल ह्या ऑप्शनवरती क्लिक करतो. तर मित्रांनो क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला जिल्हा आणि आपल्या इथे जे आहे ना इथे आपलं इलाका सिलेक्ट करायचा आहे, तालुका जे आहे ना ते आपलं गाव इथे सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे टिक करायचं आणि क्लिक सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर मित्रांनो हे आपल्याला एक अशा प्रकारचं रिक्वेस्ट ID येईल. हे तुम्हाला लिहून किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवायचं आहे. हे तुम्हाला पुढे चालून काम येणार आहे, कारण आपलं स्टेटस वगैरे जे चेक करायचं आहे तर ह्या आपल्या नंबरवरती आपल्याला चेक करता येणार आहे. त्यामुळे मित्रांनो हे नंबर आहे ना तुम्ही सेव्ह करून ठेवा. तर मित्रांनो इथे आपल्याला क्लिक हिअर वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे काही डॉक्युमेंट जे आहे ना आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत, ज्यात की आपल्याला इथे काही डॉक्युमेंट आहेत जे लागणार आहेत. इथे फक्त 4 डॉक्युमेंट लागणार आहेत. ते डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. पहिलं जे आहे ना आपल्याला इथे राशन कार्ड असं एक लागणार आहे, जे की राशन कार्ड आपण ऑलरेडी जे डिटेल भरलेले आहे ते फक्त आपल्याला अपलोड करायचे आहे. आणि इथे फक्त 300 KB खाली जे आहे ना तितके आपल्याला त्याचं स्टोरेज पाहिजे. तर आपल्या इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे एक राशन कार्ड इथं आपण अपलोड केलेलं आहे. तसं आपल्याला इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे, जे की त्या महिलेचं पाहिजे जे फॉर्म भरत आहे. आणि असं प्रकारे पाहिजे की पुढून आणि मागून एकाच ह्याच्यामध्ये आलेलं पाहिजे. हे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता. हे सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे 2 आपले डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत. तसं आपले इथे डिप्रायव्हेशन आणि डिक्लेरेशन जे आहे ना इथे ऑप्शन आहे, तिथे फॉर्म भरायचा आहे. त्या फॉर्मची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ते फॉर्म आपल्याला इथे एक अशा प्रकारे जे आहे ना इथे आपल्याला ऍप्लिकेशनचं इथे जे आहे ना नाव टाकायचं आहे. इथे खाली आधार नंबर टाकायचा आहे. इथे संपूर्ण त्यांची इथे जे आहे ना इथं आपला जिल्हा कोणता आहे, त्या गॅस कनेक्शन वाल्याचं नाव, म्हणजे हे संपूर्ण जे आहे ना आपल्या इथे डिटेल वगैरे संपूर्ण भरायचं आहे. त्यांचं एज किती आहे, काय आहे, इथे ही संपूर्ण डिटेल त्यांची भरायची आहे. इथं आपली इन्कम सांगणार आहे. इथे काय काय आहे संपूर्ण इथे आपल्याला इथे प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये आहे ना जे तुम्हाला जे लागणार आहे. इथे तर मी प्रत्येक ह्याच्यामध्ये मी नो नो असं हे करतो, कारण काय आपल्याला नो नो असं सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथे नो 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 करायचं आहे. इथे संपूर्ण वाचून घ्या. आणि इथे अशा प्रकारचे जे 2 फॉर्म आहेत हे असे तुम्ही स्कॅन करून किंवा मोबाईलमध्ये सुद्धा फोटो काढून त्यांचं जे स्टोरेज आहे ते 300 KB पेक्षा कमी पाहिजे. तर ते 300 KB पर्यंत पाहिजे, तर ते तुम्ही इथे असे एक फॉर्मचे फोटो घ्या किंवा स्कॅन करून इथे तुम्ही अपलोड फाईलवरती जा आणि इथे अपलोड करा. अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपल्या इथे 3 जे डॉक्युमेंट जे आहेत आपले अपलोड झाले. तर आपल्याला इथे चौथा करायचा आहे, जे हजबंड आहे इथे त्यांचं डॉक्युमेंट जे आहे ना इथे आधार कार्ड हे त्यांचं आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. त्यांचं सुद्धा हे जे आधार कार्ड आहे हे मागून आणि पुढून हे दोन्ही एकाच पॅरेग्राफ मध्ये हे करायचं आपल्याला. तसे फोटो काढायचे आहे आणि किंवा स्कॅन सुद्धा करून तुम्ही ह्या अशा प्रकारचे जे आधार कार्ड आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला ही जे माहिती खरी आहे ह्या ऑप्शनवरती आपल्याला जे ते क्लिक करायचं आणि इथे सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण जे डिटेल आहे ना इथे हे जे आहे ना आपलं डॉक्युमेंट जे फॉर्म भरणं झालेलं आहे एकदम कम्प्लीट झालेलं आहे. ते तुम्ही स्टेटस सुद्धा पाहू शकता की हे तुमचं फॉर्म सक्सेसफुल झालेलं आहे. फॉर्म भरणं हे जे आपलं फॉर्म आहे हे जे तुम्ही जे तुमच्या जवळचं जे हे आहे गॅस एजन्सी, त्या एजन्सीकडे हे जे तुमचं फॉर्म गेलेला आहे हे आपल्याला आता कशा प्रकारे जे स्टेटस आपलं चेक करायचं आहे ते स्टेटसवर जा. स्टेटसवर गेल्यानंतर जी तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा जे सेव्ह करायला सांगितलं होतं ते नंबर इथे टाका आणि तुमचं डेट ऑफ बर्थ टाका आणि इथे जनरेट OTP वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक OTP पाहायला भेटणार आहे. OTP टाका आणि OTP टाकल्यानंतर चेक स्टेटस इथे तुम्ही पाहू शकता. इथे जे आपलं आहे ना इथे सध्या आता भरलेलं आहे, त्यामुळे इथं आपलं पेंडिंग दाखवत आहे. तर अशा प्रकारचे आहे ना इथे एकदम सोप्या पद्धतीने हे फॉर्म भरायचं मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा,
जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.